नमस्कार मंडळी, मी विजय साळवी. झिरोवरच्या विशेष भागात आपलं स्वागत. मंडळी, नववर्षाचा आजचा पहिला दिवस. जगभरात नव्या वर्षाचं स्वागत मोठ्या जल्लोषात झालं आणि त्याचं सेलिब्रेशन हे अजूनही सुरू आहे. पण आपल्या महाराष्ट्रात या सेलिब्रेशनला महापालिका निवडणुकांमधल्या वादांचा रंग आहे. हे सारं एकीकडे होत असलं तरी राज्यातील बड्या नेत्यांना नव्या वर्षाचं स्वागत करताना एका मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागतोय. त्यामुळे त्यांचं न्यू इयरचं प्लॅनिंग हे गडबडलंय असं आपण नक्की म्हणू शकतो. आता तुम्ही म्हणाल, नेमकं असं काय घडलंय हो की बड्या नेत्यांच्या न्यू इयर सेलिब्रेशनला गालबोट लागलं? तर ऐका मंडळी, ही गोष्ट आहे बंडोबांची. होय, बरोबर ऐकलत, बंडोबांची. राज्यात एकाच वेळी 29 महापालिकांसाठी निवडणुका लागल्या आहेत आणि त्यामुळं नगरसेवक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांची जवळपास 8 वर्षांची प्रतीक्षा संपली. त्यात राज्यात 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि काँग्रेससारखे मिळून 7 प्रमुख पक्ष आहेत. शिवाय मनसे, वंचित, MIM, रिपाई, शेकापसारखे इतरही महत्त्वाचे पक्ष या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे आता युती आणि आघाड्यांसारखे अपवाद वगळता एका जागेसाठी किमान 10 राजकीय पक्षांचे पर्याय हे उमेदवारांकडे आहेत. काय असताना मंडळी, निवडणुकांमध्ये सर्वात महत्त्वाचे मुद्दे ठरतात. कोणते? तर पहिला मुद्दा, जिंकून येण्याची क्षमता आणि शाश्वती. म्हणजे पक्ष उमेदवारांमध्ये जिंकून येण्याची क्षमता पाहतो, तर उमेदवार त्या पक्षामध्ये विजयाची शाश्वती पाहतात. सध्या दिल्ली ते गल्ली भाजपची सत्ता असल्यानं भाजपकडे उमेदवारीसाठी गर्दी होण्याची सर्वाधिक शक्यता होती आणि झालंही अगदी तसंच. पण इच्छुक उमेदवारांची ही गर्दी साऱ्याच पक्षांची डोकेदुखी ठरते. बरं, नाराज बंडोबांनी फक्त भाजपलाच नाही तर शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेलाही चिंतेत टाकलंय. आता त्यासाठी कोणत्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत हे आपण आजच्या भागात पाहणार आहोत. पण त्याआधी जाऊयात पोल सेंटरला. कशासाठी? तर आजचा पहिला प्रश्न पाहण्यासाठी. आजचा पहिला प्रश्न, महापालिका निवडणुकीत बंडखोरीचा सर्वाधिक फटका कोणाला बसेल हा प्रश्न आहे. आणि पर्याय आहेत अर्थातच भाजप, शिवसेना, ठाकरे आणि इतर. हे 4 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले आहेत. मंडळी, जसं मी आधीच म्हटलं ना की राज्यात बंडखोरीचा सर्वात जास्त फटका हा भाजपला बसला आणि त्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे छत्रपती संभाजीनगर. इथं एक तर भाजपची जागा वाटपावर उभं शिवसेनेसोबतची युती फिसकटली. त्यामुळे मवियाचं आव्हान असतानाच मित्रपक्षही विरोधात समोर उभा राहिला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपसाठीची लढत आधीच आव्हानात्मक बनली आहे. त्यातच उमेदवारी न मिळाल्यानंही इथल्या भाजप कार्यकर्त्यांनी मोठं बंड केलं. अनेक ठिकाणी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात सहकाऱ्यांनीच अपक्ष अर्ज दाखल केलेत. आता अर्ज मागे घ्यायला केवळ उद्याचाच दिवस बाकी आहे. त्यामुळे बंडोबांना थंड करण्याचं मोठं आव्हान हे भाजप नेत्यांसमोर आहे. त्यासाठी आज दिवसभर नेत्यांचे बंडखोरांना फोन सुरू होते. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही त्यासाठी मैदानात उतरले. ज्यांची पक्षाला धक्का देण्याची तयारी आहे अशा अनेक बंडखोरांना त्यांनी संपर्क साधला. आता तिकीट नाकारण्यात आलं असलं तरी भविष्यात चांगली संधी देण्याचं आश्वासन हे खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिलंय. त्यांच्या आश्वासनाचा परिणाम होतो का ते उद्या संध्याकाळपर्यंत समजेल. मुख्यमंत्र्यांप्रमाणेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील बंडखोरांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र आज दिवसभर होतं. आणि त्यांच्या प्रयत्नांना किती यश येतं त्यावर भाजपचं यश अवलंबून असेल. सध्या तरी नाराजांची समजुती घालण्यात यश येईल असा विश्वास पक्षाच्या नेत्यांना वाटतो. भारतीय जनता पक्षामध्ये काही काळ कार्यकर्ते जरी नाराज झाले असले, काही निर्णय मनाविरुद्ध जरी झाले असले तरी आमचा कार्यकर्ता काही दिवसांनी पक्षाची भूमिका समजून घेतो, पक्षाने घेतलेला निर्णय समजून घेतो आणि पक्षादेश मानून पुढं त्या ठिकाणी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून यावे, आपला पक्ष निवडून यावा याकरता कामाला लागतो. त्यामुळं आम्ही सर्व जे नाराज झालेले कार्यकर्ते आणि ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना आम्ही चर्चा करणार आहोत. मंडळी, बंडखोरांना थंड करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना किती यश येतं हे तर आता उद्याच कळणार आहे. पण इकडे मुंबईत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर बंडोबांची समजूत काढण्याची वेळ आली. त्याचं झालं असं की राहुल नार्वेकरांचे छोटे बंधू मकरंद नार्वेकर हे कुलाब्याच्या वॉर्ड क्रमांक 226 मधून निवडणूक लढवत आहेत. कालपर्यंत त्यांच्या विरोधात केवळ 2च उमेदवार होते आणि त्यातही एक उमेदवार हा भाजपचाच बंडखोर होता.
पक्षानं तिकीट नाकारल्यानंतरही भाजपच्या अशोक पाटलांनी अर्ज दाखल केला. तो वैधही ठरला होता, पण त्यांच्या उमेदवारीनं मतांचं विभाजन झालं असतं आणि त्याचा फटका अर्थातच भाजपचे उमेदवार मकरंद नार्वेकरांना बसला असता. हे सगळं लक्षात घेऊन राहुल नार्वेकरांनी आज पुढाकार घेतला आणि त्यांच्या शिष्टाईला यशही आलं. त्यामुळे अशोक पाटलांनी आपला अर्ज मागे घेतला. आता मकरंद नार्वेकरांच्या विरोधात केवळ एकच अपक्ष उमेदवार उरलाय. उद्यापर्यंत त्या उमेदवाराला समजावण्यात नार्वेकर म्हणजे राहुल नार्वेकर यशस्वी झाले तर मकरंद नार्वेकरांच्या रूपानं भाजपचं मुंबईतही खातं उघडू शकेल. मंडळी, बिनविरोध होणार की नाही होणार ह्याची मला काही कल्पना नाही, कारण सध्या तरी तिकडे 2 उमेदवार समोर असल्यामुळे तिकडे कॉन्टेस्ट होईल. परंतु हा कॉन्टेस्ट चॅलेंजिंग कॉन्टेस्ट नसणार हे स्पष्ट आहे. मकरंद नार्वेकर हे गेली 3 टर्म इकडे नगरसेवक म्हणून काम करत आहेत. त्यांचा प्रभाव खूप चांगला आहे या प्रभागात. त्यांनी अत्यंत चांगलं काम या प्रभागात केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचा विजय हा सोपा आणि सरळ आहे असं जनमत आहे. आणि आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी कोणत्या पद्धतीने शिष्टाई केली हे माध्यमांसमोर तरी आलेलं नाही. त्यामुळे त्यावर कोणतंही भाष्य करणं हे योग्य ठरणार नाही. पण ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी नार्वेकरांच्या शिष्टाईला एक उपमा दिली आणि त्यावरूनच संजय राऊत विरुद्ध राहुल नार्वेकर असा एक सामनाही रंगला. आपण आधी तो पाहूया. आता हा धमक्यांचा विषय आला. विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्राच्या धमक्या देतो विरोधी उमेदवारांना, दबाव आणतो प्रशासनावर. या राज्यात काय चाललं ह्या त्या विचाराचीच सोय नाही. पण हे राहुल नार्वेकरांना विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं कृत्य शोभत नाही. ज्या वेळेला मी विधानसभेत अध्यक्ष म्हणून माझी भूमिका बजावत असतो त्यावेळेला मी संपूर्णपणे विधानसभेचा अध्यक्ष म्हणूनच माझं काम करत असतो. ज्या वेळेला मी माझ्या मतदारसंघात काम करत असतो त्यावेळेला मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून माझ्या जनतेला न्याय द्यायचं काम करत असतो. त्यामुळे संजय राऊतांनी मला माझी जबाबदारी शिकवू नये. मंडळी, आपण दोघांच्याही भूमिका दाखवल्या, तुम्ही त्या पाहिल्या. पण राहुल नार्वेकरांनी कुलाब्यात शिष्टाई कशी यशस्वी केली हे त्यांचं त्यांना ठाऊक. पण मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 173 मध्ये एका भाजप उमेदवारानं चक्क डुप्लिकेट एबी फॉर्म भरल्याचा आरोप झालाय. त्याचं झालं असं की हा वॉर्ड शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला गेला होता. त्यामुळे तिथं पूजा कांबळे या महायुतीच्या अधिकृत उमेदवार आहेत. पण भाजपच्या शिल्पा केळुसकर यांनीही तिथून अर्ज भरला आणि सोबत पक्षाचा एबी फॉर्मही जोडला. त्यांचा अर्ज तो वैधही ठरला. पण आता त्यांनी एबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडल्याचा दावा खुद्द मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी केलाय. त्यांच्या दाव्यानुसार पक्षानं केळुसकरांना एबी फॉर्म दिला होता, पण युतीत जागा शिवसेनेला गेल्यानंतर तो परतही घेतला होता असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तसं पत्रही त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवले. भाजपच्या शिल्पा केळुसकरांचे पती दत्ता केळुसकर हे सध्या नॉट रिचेबल आहेत. केळुसकरांनी उद्यापर्यंत आपला अर्ज मागे घेतला नाही तर या वॉर्डात महायुती झालेली असतानाही भाजप विरुद्ध शिवसेना असा अप्रत्यक्ष सामना रंगण्याची चिन्ह आहे. मंडळी, एकंदरीत मुंबईत केळुसकर दाम्पत्यानं मिळून भाजपला गंडा घातल्याचा आरोप होतोय. तर तिकडे नागपुरात बंडखोरीमुळे एका दाम्पत्यात भांडणाची ठिणगी पडली आहे. नागपूरच्या प्रभाग क्रमांक 17 मधून भाजपच्या विनायक डेहनकर यांनी बंडखोरी केली. पण त्यामुळं त्यांच्या पत्नी आणि माजी महापौर अर्चना डेहनकर या नाराज झालेत आणि रुसून चक्क माहेरी निघून गेलेत. निवडणुकीच्या रिंगणात नवरा बायकोमध्ये असेही रुसवे फुगवे पाहायला मिळतात हे पहिल्यांदाच होतं सभा बरं का. बरं, आता अर्चनाताई ऐकायलाही तयार नाहीत. जोवर विनायक डेहनकर आपला अर्ज मागे घेत नाहीत तोपर्यंत आपण घरी येणार नाही असा हट्ट त्यांनी धरलाय. पण विनायक डेहनकरही निवडणूक लढवण्यावर अजूनही ठाम आहेत. त्याने आपला अर्ज मागे घेतलेला नाही आणि भावाकडे राहून भाजपच्याच उमेदवाराचा प्रचार करायचा असा निग्रहच अर्चना डेहनकरांनी केलाय. काही राजकीय समीकरणांमध्ये त्यांना तिकीट नाकारलं असेल तर मला असं वाटतं की आता जे झालेलं आहे त्याला स्वीकारून पक्षाच्या सोबत उभं राहायला पाहिजे. एक वेळ अशी पण आली होती की बावनकुळे साहेबांना सुद्धा तिकीट नाकारल्या गेली होती. त्यांनाही कुठेतरी थांबावं लागलं होतं. पण पक्षाने नंतर त्यांना पण परत एक दिला. म्हणजे अटलजी जसं म्हणतात ना, त्यांची जी कविता आहे अंधेरा छटेगा कमल खिलेगा, तर ते त्यांच्यासाठी पण लागू आहे की तुमच्या मनात जे आहे तुमच्या प्रति जे तर निश्चितच तुमच्या एक होईल चांगलं. अर्चना डेहनकर विनायक डेहनकरांच्या प्रचाराला जातील. हे बघा,
आज फॉर्म भरल्यानंतरचा माझा हा निर्णय आहे, तर निश्चितच तेव्हा पण मी त्यांच्यासोबत नसेल. त्या रागाने निघून नाही गेल्या. मी घरी यायचो तर त्यांचा एकच प्रश्न असायचा की तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घ्या. ते वारंवार त्यांचा एकच शब्द असायचा की माझ्यापुढे म्हणजे प्रश्न आहे, मी पक्षाचं काम करणार आणि तुम्ही उमेदवारी म्हणजे अपक्षाच्या इथे झेंडा लावाल तुम्ही, तर माझी अडचण होईल. मी त्यांना एक सल्ला दिला की ठीक आहे, निवडणुकीपर्यंत तुम्ही आपल्या गावाकडे राहा, त्यानंतर या तिकडे जाऊन कुठेही प्रचार करा, पक्षाचा प्रचार करा. पक्षाने दिली असं तुम्हाला जबाबदारी, तर तुम्ही ती जबाबदारी पार पाडा. मी पक्षाच्या विरोधात. मंडळी, निवडणुकीसाठी पक्षाचं तिकीट न मिळणं हे काही जणांना आपल्यावर भयंकर अन्याय झालाय असं वाटतं. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्याची झलक दिसली होतीच. गोंधळ, घेराव, पाठलाग, रडारड असले अनेक प्रकार घडले. आज पुण्यात भाजपच्या एका उमेदवारानं तेच केलं. पूजा मोरे यांना अर्ज मागे घेतल्यानंतर इतकं रडू फुटलं की विचारता सोय नाही. अर्ज मागे घेऊन परत येत असताना त्या अक्षरशः धाय मोकळून रडत होत्या. पूजा यांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते मंडळी. यातल्या एका व्हिडिओत त्या फडणवीसांना नावं ठेवत असल्याचं दिसतंय. तर पहलगाम हल्ला धर्म विचारून झाला नव्हता असा दावा करणारा एक व्हिडिओही व्हायरल झालाय. त्यामुळेच भाजपनं त्यांना उमेदवारी मागे घ्यायला सांगितल्याची चर्चा आहे. ट्रोलिंगमुळे हा प्रकार घडल्याचा आरोप पूजा मोरेंचे पती धनंजय जाधव यांनी केला. माझा संघर्ष टू व्हीलर पासून इथपर्यंत तुम्ही पाहिलाय. हिचा संघर्ष बाकी महाराष्ट्रातल्या मीडियाने पाहिलाय. परंतु हे तो असं होत असताना आम्ही प्रत्येक जण प्रत्येक भूमिकेशी प्रामाणिक राहिलो. आणि सोशल मीडियाचा बळी जो असतो तो बळी आज माझी पत्नी ठरलेली आहे. ते कसं, तर त्याचे व्हिडिओज मी तुम्हाला देऊ शकतो. जे शब्द माझ्या पत्नीचे नाहीत ते शब्द तिच्या तोंडामध्ये घातले गेले. आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांविषयी आरक्षण मागतोय, तुमची बायको नाही, असं जे स्टेटमेंट केलं त्याचा ते हिचं नव्हतंच, माझ्या पत्नी पूजा जाधवचं नव्हतं, ते दुसऱ्यांचं होतं, ते दाखवलं गेलं. मंडळी, अगदी जर तारखेनुसार सांगायचं ना तर नाताळच्या दिवशी नाशिक भाजपमध्ये नाराजी नाट्य सुरू झालं. दुसऱ्या पक्षातल्या मंडळींना घाऊक प्रवेश दिल्यानं आमदार देवयानी फरांदे आधीच नाराज झाल्या होत्या. आज त्या नाराजी नाट्याचा पुढचा अंक पाहायला मिळाला. तिकीट न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या इच्छुकांनी शहराध्यक्ष सुनील केदार यांना घेराव घातला. निष्ठावंतांना डावलून उपऱ्यांना तिकीट दिल्यामुळं हे कार्यकर्ते चांगलेच भडकलेत. उद्या अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असल्यानं इच्छुकांसाठी ती शेवटची संधी असणार आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नाशिक रोड इथल्या भाजप कार्यालयात पोलीस बंदोबस्त हा वाढवण्यात आला. मंडळी, राजा का बेटा राजा नहीं बनेगा असं लोकशाहीचं चित्र हे कितीही गोड पद्धतीनं रंगवलं जात असलं तरी ते काही तितकंसं खरं नाही. कारण सर्वच पक्षांमध्ये आमदार आणि खासदारांच्या कुटुंबियांना तिकीट दिल्याचं दिसून येतंय. मुंबई महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेनं अशा 9 वॉर्डमध्ये राजकीय घराण्यांमध्येच उमेदवारी दिली आहे. शिवसेना मुंबईत 90 जागा लढवते, म्हणजे 10% वॉर्डांमध्ये पक्षानं घराणेशाही केल्याचं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे पक्षाच्या निष्ठावंतांमध्ये नाराजी आहे. हे वॉर्ड कोणते आहेत ते पाहण्यासाठी जाऊयात आमच्या मीडिया सेंटरला. शिंदेशाहीत घराणेशाही वॉर्ड क्रमांक 191 माजी आमदार सदा सरवणकर यांची कन्या प्रिया सरवणकर गुरव यांना उमेदवारी. 194 माजी आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर. मग 169 आमदार मंगेश कुडाळकर यांचा मुलगा जय कुडाळकर. वॉर्ड क्रमांक 163 आमदार दिलीप लांडे यांची पत्नी शैला लांडे. वॉर्ड क्रमांक 153 आमदार तुकाराम काते यांची सून तन्वी काते. वॉर्ड क्रमांक 146 आमदार तुकाराम काते यांची सून समृद्धी काते. वॉर्ड क्रमांक 113 आमदार अशोक पाटील यांचा मुलगा रुपेश पाटील. वॉर्ड क्रमांक 73 खासदार रवींद्र वायकर यांची कन्या दीप्ती वायकर. वॉर्ड क्रमांक 183 शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांची भाऊजय वैशाली. आणि निवडणूक तोंडावर आली तरी नाराजी आणि पक्षांतर सुरूच आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या आणि सिनेट सदस्य शीतल शेठ देवरुखकर यांनी आज राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्या मुंबईच्या प्रभाग क्रमांक 51 मधून उमेदवारीसाठी इच्छुक होत्या, पण पक्षानं ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली, त्यामुळे त्या नाराज झाल्या होत्या. त्यामुळे साहजिकच त्यांनी पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
आणि या सगळ्या घडामोडी पाहिल्यानंतर आता आपल्याला मीडिया रिॲक्शन पाहिजे आहेत. ज्या ABP माझानं आपल्याला प्रश्न विचारला होता त्यावर सोशल मीडियावर ज्या रिॲक्शन आल्या त्या पाहण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. आजचा प्रश्न होता, महापालिका निवडणुकीत बंडखोरीचा सर्वाधिक फटका कोणाला बसेल? 4 पर्याय आम्ही आपल्याला दिले होते: भाजप, शिवसेना, ठाकरे आणि इतर. यावर ABP माझाच्या प्रेक्षकांनी काय कौल दिलाय, काय प्रतिक्रिया व्यक्त केल्यात आपण पाहतोय. गोपाळ Xवर म्हणतायत, महापालिका निवडणूक ही पक्षाच्या चिन्हापेक्षा स्थानिक वर्चस्वाच्या लढाईची जास्त असते. बंडखोरीचा सर्वाधिक फटका जिंकू शकणाऱ्या मतांनाच बसेल. सुभाष सानप म्हणतात, सर्वच पक्षांना बंडखोरीचा फटका बसणार, कारण सर्वच पक्षात बंडखोरी झाली आहे. रमाकांत म्हणतायत, भाजपलाच फटका बसेल तरी सुद्धा ते जिंकतील आणि मुंबई तर 100%, कारण निवडणूक नियोजन, पॉवर व पैसा, कुशाग्र बुद्धीचा वापर. फेसबुकवर संजय मोरे म्हणतायत, सर्वात जास्त भाजपच्या सतरंजा उचलणाऱ्यांना फटका बसलाय. इंस्टाग्रामवर सोपान म्हणतायत, महापालिका निवडणुकीत सर्वच पक्षात कमी अधिक प्रमाणात बंडखोरी झाली असे दिसतं, परंतु आयात केलेल्या उमेदवारांमुळे भाजपचं जास्त प्रमाणात नुकसान होईल. आणि आजच्या या मुद्द्यावर म्हणजे या निवडणुकीच्या महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं जी बंडखोरी, जी नाराजी, जी रडारड आपल्याला दिसते त्याचा सर्वाधिक फटका कोणाला बसेल या मुद्द्याच्या दृष्टीनं आज आपण चर्चा करायची आहे भाजपचे आमदार संजय केनेकर आणि काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे या दोघांशी. त्यासाठी आपण जाऊया गेस्ट सेंटरला. दोघांचंही, संजयजी आणि अतुलजी, आपल्या दोघांचंही स्वागत ABP माझाच्या या 0 ओव्हरमधल्या चर्चेसाठी. खरं तर तुम्हाला दोघांनाही कदाचित हा प्रश्न पडला असेल किंवा आजवर झालेल्या निवडणुकीत जेवढी नाराजी दिसली नाही, जेवढी बंडखोरी दिसली नाही, जेवढी रडारड दिसली नाही, जेवढी पळवापळवी किंवा जेवढे काही प्रकार दिसले नाहीत ते पहिल्यांदा या महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं पाहायला मिळत आहेत. आणि सर्वाधिक प्रकार हे सत्ताधारी भाजपच्या उमेदवारांच्या बाबतीत आपल्याला किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये होताना दिसत आहेत. याचं संजय केनेकर, तुम्हालाही याचं, मला वाटतं छत्रपती संभाजीनगरमध्ये जी नाराजी होते तिथे तुम्हालाही त्याचा सामना करावा लागला, मध्यस्थी करावी लागली. काय नेमकी याची कारणं तुम्हाला दिसतात या सगळ्या नाराजीची आणि घडलेल्या घटनांची? करता एकूणच भारतीय जनता पार्टीची सत्ता या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्या अनुषंगाने 10 वर्षानंतर स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होऊ पाहत आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये 2 टप्प्याची कार्यकर्ते एकत्र आली. 5 वर्षापूर्वीची आणि 5 वर्षानंतरची एक कार्यकर्ते आली आणि एकूणच भारतीय जनता पार्टीकडे ज्या पद्धतीने कार्यकर्त्याची संख्या खऱ्या अर्थाने ही मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने जे घवघवीत यश केंद्रात असो, राज्यात असो जे मिळवलेलं आहे, एक जनाधार भारतीय जनता पार्टीकडे वाढलेला असल्यामुळे कार्यकर्त्यांची ओढ भारतीय जनता पार्टीकडे, मग ती जुन्या कार्यकर्त्यांची असो, नव्या कार्यकर्त्यांची असो, ती एकत्रित ओढ भारतीय जनता पार्टीकडे आलेली आहे. तुम्ही येणाऱ्या मागच्या विधानसभेमधले जर तुम्ही रिझल्ट पाहिले तर निश्चितपणे बूथ स्तरावरच्या कार्यकर्त्यापासून तर वरच्या प्रदेश स्तरावरच्या कार्यकर्त्यापर्यंत एक सक्रियता भारतीय जनता पार्टीतल्या कार्यकर्त्याची तुम्हाला दिसून आली आणि त्यामुळे निश्चितच 10 वर्षानंतर स्थानिक स्वराज्याच्या होणाऱ्या संजयजी, हा मुद्दा तुमचा झाला, हा मान्य झाला, पण एवढे कार्यकर्ते जे तुमचे होते आधीपासूनच, कारण भाजपची स्वतःची एक शिस्त आहे, भाजपचं कार्य बघून किंवा भाजपचे यश बघून नवे कार्यकर्ते तिथे आले, हेही मान्य, पण भाजपनं एवढ्या कार्यकर्त्यांसोबत आणखी काही कार्यकर्ते जे आयात केले आहेत त्याच्यामुळे तुमच्या आमदारांचे अश्रू ढाळताना अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिले. देवयानी फरांदेंना तिथं रडावं लागलं की या माणसांना तुम्ही कशाला घेताय. या मुद्द्यावर तुम्ही काय सांगाल? खरं तर भारतीय जनता पार्टी चा जनाधार वाढल्यानंतर
प्रत्येकाला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लोकसेवा करण्याची भूमिका सर्व चांगल्या कार्यकर्त्यांना या पक्षात येऊन लोकांची सेवा करण्याची भूमिका जेव्हा तयार होते तेव्हा निश्चितपणे लोकांना जास्तीत जास्त सेवा देणारी सक्षम कार्यकर्ते जर भारतीय जनता पार्टीशी संजयजी, जोडले तुम्ही जात असेल, प्रयत्न तर करताय निश्चितपणे अतिशय आमचा उत्तम उद्देश बचाव करण्याचा, पण तिकडे अतुलजी मिश्किल हसतायत, त्यामुळे मला त्यांना संधी द्यायची आहे. आणि त्यानंतर अतुलजींच्या उत्तरानंतर आपण एक ब्रेक घेणार आहोत, पण पुन्हा एक चर्चा करणार आहोत. अतुलजी, असं आहे की मला चिंता आहे ती या देशातली लोकशाही ज्या पद्धतीने संपवण्यात येत आहे तो महत्त्वाचा मुद्दा आहे. जे बिनविरोध निवडून येतात ते आजपर्यंत निवडून आले नाही एवढ्या मोठ्या संख्येने, आताच कसे येत आहेत? कारण की पैसा, धाकधपटशा हा एक महत्त्वाचा विषय. दुसरा असा की ही जगातली सर्वात मोठी पार्टी आहे, पण लोकसभा असेल, विधानसभा असेल आणि आता ह्या महानगरपालिका, नगरपालिका सगळे आयातीत उमेदवार आहे. आमच्या अर्चनाताई डेहनकर, त्यांची नाराजी कशासाठी आहे? तर काँग्रेसमधून त्यांनी उमेदवार घेऊन गेले तिकडे. अशा फरांदेताई, त्यांचाही मुद्दा तोच आहे. आणि हे रडारडा जी आहे, अशा पद्धतीचा एवढा त्रास जो आहे तो कारण की आम्ही आयुष्यभर सतरंजा उचलायच्या का? कोणी फॉर्म गिळत आहे, कोणी झेरॉक्स फॉर्म हे करत आहे. तर पार्टी विथ डिफरन्स जी आहे ती लिटरली एक्सपोज झालेली आहे की आम्ही मोठी पार्टी नाही. तुमच्याकडे प्रचंड पैसा आहे, तुम्ही पैशाचा प्रचंड घाणेरडा वापर करता. दुसरी गोष्ट, तुमच्यासोबत निवडणूक आयोग तुमच्या ह्याच्या अलायन्समध्ये आहे. आणि तिसरी गोष्ट अशी आहे, तुमचा धाकधपटशा. एक व्यक्ती संजय ठाकरे नावाचे फॉर्म भरायला गेले होते, इंडिपेंडंट. त्यांना तिथे फोन आला कोणत्या तरी BJPच्या नेत्यांचा. त्यांचे हात शिवर व्हायला लागले, मी होतो तिथे, हात शिवर व्हायला लागले आणि ते उठून चालले गेले डोळ्यात पाणी आणून. तर हे जे धमक्या, धाकधपटशा, पैसा, निवडणूक आयोग त्यांच्यासोबत निवडून येणारच आहे. कारण निवडणूक ह्या फक्त आता काय आहे, दाखवण्यापुरत्या राहिलेल्या आहे. निवडणुकीचे निकाल हे ठरवतात. ते सांगतात की आमचे 120 येणार आहे, 119 किंवा 121 पण येत निवडणुका नाही. या हा आमचा उमेदवार येणार आहे, राहिलेल्या बरोबर तो आहेत. त्यांचा उमेदवार असा मुद्दा अतुल लोंढेंनी मांडलाय आणि तो मुद्दा खरोखरच खूप गंभीर आहे. आपल्याला दोघांशीही बोलायचं आहे, पण मला आता वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक नंतर मी तुमच्या दोघांनाही पुन्हा बोलतं करणार आहे आणि भरपूर वेळ मिळणार आहे, कारण तुम्ही दोघंच आहात. मंडळी, राज्यातल्या महापालिका निवडणुकांसाठी जे अर्ज भरण्यात आलेले आहेत ते अर्ज मागे घेण्याची उद्यापर्यंत मुदत आहे आणि ती मुदत संपल्यानंतर खऱ्या अर्थानं या निवडणुकांमधल्या लढतींचं चित्र स्पष्ट होईल आणि त्यानंतर वेगानं परिस्थिती बदलेल. पण आज कोणता पक्ष प्रबळ आहे असं तुम्हाला वाटतं? आम्हाला जरूर कळवा. आणि त्यासाठी आम्ही विचारलेला प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा प्रश्न दुसरा. आजच्या घडीला महापालिका निवडणुकीत जनतेचा सर्वात जास्त कल कुणाकडे असेल? भाजप आणि शिवसेना, अर्थातच युती, महायुती, दोन्ही ठाकरे बंधू ज्यांनी युती केली आहे, दोन्ही राष्ट्रवादी की काँग्रेस? ह्या 4 पर्यायांवरती तुम्हाला आपलं उत्तर द्यायचं. आणि ब्रेकवर जाण्याआधी आपण महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं जी नाराजी, जी बंडाळी, जी रडारड दिसते आहे त्या मुद्द्यावर आपण बोलतं केलं होतं भाजप आमदार संजय किनेकर आणि काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे या दोघांना. अतुल लोंढे थोड्याच वेळात पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले जातील, पण संजय किनेकर यांना मला पुन्हा प्रश्न विचारायचे आहे. संजयजी, अतुलजींनी दिलेलं उत्तर, त्यांनी जे मांडलेले मुद्दे तुम्ही ऐकलेत, त्यांनी केलेले आरोपही तुम्ही ऐकलेत. तुम्हाला त्या दृष्टीने आपला पक्षाचा बचाव करायला सांगताना काय वाटेल? खरं तर देशाला आणि राज्याला ज्यांनी देशाला आणि राज्याला हॅलो येतो आवाज संजयजी? आवाज येतो? आवाज येतोय माझा? हो, व्यवस्थित येतो. हा येतोय. अरे परत गेला. संजयजी, देशाला आणि राज्याला ज्यांनी भ्रष्ट केलं. हा आता येतोय? व्यवस्थित येतोय तुमचा आवाज. आता येतोय आवाज? हो, व्यवस्थित येतोय. हा, देशाला आणि राज्याला ज्यांनी भ्रष्ट केलं त्यांनी आमच्यावर चिंतन करण्यापेक्षा स्वतःवर चिंतन करावं. ज्यांचा जनआधार का संपला, आज आमचा जनआधार वाढला. निश्चितच कार्यकर्त्यांची ओढ भारतीय जनता पार्टीकडे लागलेली आहे. निश्चितच प्रत्येकाचा स्वभाव आहे, अशी प्रत्येक प्रकारची कार्यकर्ते आमच्याकडे आलेली आहे.
पण आमचा सिद्धांत काही बदललेला नाहीये. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, नंतर मी, हा सिद्धांत आहे आणि त्यानुसार, त्या सिद्धांतानुसारच आमचं चालू आहे. ह्या मागच्या विधानसभेच्या काळात सुद्धा असंच वाटलं होतं की बरीच बंडखोरी होईल, परंतु निश्चितपणे विधानसभेत जे आम्ही यश, घवघवीत यश जनाधाराच्या भरोशावर मिळवलं आणि तिथले बंडखोर सगळे शंभले. त्याच पद्धतीने या महानगरपालिकेमध्ये जरी चित्र तुम्हाला असं काही दिसत असेल तरी निश्चितपणे यश हे भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात जाणार आहे. कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी हे यश मिळवणार आहे माहीत नाही, पण सध्या तरी रस्त्यावर दिसणारं चित्र हे खूपच अतिशय विदारक असं आहे. कारण केवळ बंडाळी नाही आहे, नाराजी आहे, रडारड आहे. अतुलजी, मगाशी तुम्ही मुद्दा मांडला होता, तो मुद्दा नाही तुम्ही ऐका कशा प्रकारे यश मिळणार आहे मी ते सांगतो. मागच्या विधानसभेला सुद्धा मेरा बूथ सबसे मजबूत ही भूमिका घेऊन बूथ स्तरावरचा कार्यकर्ता ते स्थानिक पदाधिकाऱ्यांपर्यंत सक्रिय असणारे आमचे सर्व कार्यकर्त्यांचे सर्व कार्यकर्ते कामाला लागले होते. त्याच भूमिकेत ही महानगरपालिका होणार आहे. बूथ स्तरावरच्या कार्यकर्त्यापासून तर प्रत्येक कार्यकर्ता, मग तो बाहेरून आलेला असो, नवीन आलेला असो, प्रत्येकाला काम देण्याची भूमिका भारतीय जनता पार्टीकडे आगळी वेगळी आहे. निश्चितपणे त्याचंच यश आम्हाला विधानसभेत मिळालं आणि तसंच या महानगरपालिकेत विधानसभेत अर्थातच महायुती तुमच्या सोबत होती, तुमच्या पाठीशी होती, 3 पक्ष एकत्र लढत होते. पण इथे चित्र प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळं आहे. अतुलजी, त्यांनी मांडलेले मुद्दे तुम्हाला पटतायत? प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, नंतर मी, दनादन बंडाळ्या करणारे सगळे सतरंजी उचलणारे कार्यकर्ते, हेच तुमचं प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि मग नंतर मी असं आहे का? ते सिन्हा म्हणून उपमुख्यमंत्री होते बिहारचे, त्यांना लोकांनी पळवून लावलं, चपला फेकून मारल्या, 1,00,000 मतांनी निवडून आले. काय म्हणजे निवडणूक आयोगासोबतची जी पार्टनरशिप आहे यांची, ती इतकी जबरदस्त फळाला येते आहे. आता मी तुम्हाला एक सांगतो विजयजी, यांनी सांगितलेलं आहे की मुंबईमध्ये ज्या आतमधल्या यांच्या चर्चा आहे त्या अशा आहे की 118 BJP जिंकेल, 39 शिंदेसेना, 34 उद्धवजी आणि राज आणि 35 ते 36 काँग्रेस आणि वंचित. हे यांची फिगर आहे. याच्या मागे पुढेच राहील बरं, याच्या मागे पुढेच राहील. कारण काय, सगळी वोटचोरी करायची आहे आणि वोटचोरी करायची म्हणजे याची उदाहरणं देतो. तेलंगणामध्ये का जिंकले नाही हो तुम्ही? तेलंगणामध्ये बॅलेट पेपरवर मतदान झालं, भुईसपाट झाले तुम्ही. पंजाबमध्ये बॅलेट पेपरवर मतदान झालं, भुईसपाट झाले. केरळामध्ये झालं, भुईसपाट झाले. एक जिंकली तुम्ही महानगरपालिका, तर त्याचा तुम्ही इतका टी व्हीवर म्हणजे मीडिया तर काय तुम्ही सांगाल तेच होतं, नॅशनलला तरी होतं, तर त्याचंच तुम्ही कौतुक केलं. पण तुम्ही 98% जागेवर जे आहे बॅलेट पेपरनी मतदान झालेलं आहे, तुम्ही हारलेले आहात. तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे, तुम्ही मशीन रिडेबल वोटर लिस्ट देत नाही, तुम्ही CCTV फुटेज देत नाही, तुम्ही कायदे बदलता, तुम्ही निवडणूक आयोगाला अशा इम्युनिटी देता की तुम्ही काही करा, कायदा तुमच्यावर कुठली कारवाई करू शकणार नाही. हे सगळे नाही का चोराच्या उलट्या बोंबा ज्या आहे ते सगळं हा देश बघतो आहे, जग बघतो आहे. एक तुम्ही जे आहे ना अतुलजी, तुम्ही मुद्दे म्हणून हे सांगताय, हे मुद्दे म्हणून तुम्ही सांगताय, पण तुम्ही आता महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर बोलावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. मी त्याच परिस्थिती नाही असं आहे की ही निवडणुकीची परिस्थिती आहे. लोकसभेमध्ये 240 आल्यानंतर जे काही बदल, मी मधात बोललो नाही, केनेकरची मी मधात बोललो नाही, मी चांगलं वाटत नाही. तुम्ही पण ज्येष्ठ आहात, मी बोलल्यानंतर तुम्ही बोला ना, मी बोलल्यानंतर तुम्ही बोला, तुमची बाजू ठेवा ना तुम्ही. म्हणजे तुमच्या इकडे बंडाळी, तुम्ही म्हटलं भ्रष्ट केला, आरोप केले ते भ्रष्टाचाराचे. आपण गाडी तिकडे वेळ मिळणार आहे नाही, बिलकुल. अतुलजींना बोलू देत, तुम्ही दोघंच याच्यामध्ये व्यवस्थित मिळणार आहे. यांनी सांगितलं की यांनी काय म्हटलं की तुम्ही भ्रष्ट केला देश. ठीक आहे, तुम्ही म्हणता ना आम्ही भ्रष्ट केला देश, मग तुम्ही भ्रष्ट करणाऱ्या नेत्यांची नावं काय घेतली होती? मी महाराष्ट्राच्या बाहेरचं बोलत नाही. तुम्ही अजित पवारांवर आरोप केले होते, तुम्ही यशवंत जाधव आहेत, त्यांच्या पत्नी आहेत, तुम्ही सरनाईक आहे, प्रताप सरनाईक, जे तुमच्या ह्याच्यात मंत्री आहेत आता, असे अनेक नेते जे आहे ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले, त्यांच्यावर ED, इन्कम टॅक्स, CBIच्या धाडी घातल्या. आणि तुमच्या पक्षात म्हणजे 5 दिवस पूर्वी देशाचे प्रधानमंत्री म्हणतात की 70,000 कोटीचा घोटाळा केला होता. ते जाऊ दे, तुम्ही कॅगनी 70,000 कोटीचा घोटाळा बिहारमध्ये काढला. तुमचेच मंत्री, तुमचे वीज मंत्री RK सिंग यांनी सांगितलं 62,000 कोटीचा घोटाळा केला. 1 रुपयाला तुम्ही 1050 एकर जमीन जी आहे ती अदानीला देऊन टाकली बिहारमधली. आता इथे महाराष्ट्रामध्ये गडकरी साहेब आहेत,
तुमच्या गडकरी साहेबांवर आरोप झाले ना हो. 18 कोटीचा रस्ता जो आहे तो 232 कोटीचा केला म्हणून. मी नाही केला, कॅगनी सांगितलं. आयुष्यमानमध्ये एका फोनवर 5 लाख 7 लाख तुम्ही नावाकडून पैसे उकळले. स्किल इंडियामध्ये तुम्ही महाराष्ट्रात पूर्ण देशात तेच केलेलं आहे की बोगस लाभार्थी दाखवून पैसे काढलेले आहे. हे मी नाही म्हणत, हे काँग्रेस पक्ष नाही म्हणत, हे कुठलाही विरोधी पक्ष नाही म्हणत, हे कॅग म्हणताय. आणि तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप आमच्यावर लागून राहिले. तुम्ही देशभरामध्ये मुद्दा मांडलाय, पण हा मुद्दा आपला महापालिकेकडनं वेगळ्या ठिकाणी जातोय. मला संजयजींना आता प्रश्न विचारायचा आहे. नाही भ्रष्ट यांनी म्हटलं नाही विजयजी ऐका एक मिनिट. यांनी काय म्हटलं, भ्रष्ट केला म्हणून हे जिंकणार आहे. म्हणून मी सांगतो की भ्रष्टाचारी हे आहे. कॉमनवेल्थचा आरोप त्यांनी कोणावर केला होता, सीडब्ल्यूजीचा सुरेश कलमाडींवर केला होता. 15 वर्षांपूर्वीच आहे, 2010 सालचं आहे. आपण आता महापालिका परिस्थिती जी निर्माण झाली आहे, भाजपच्या मध्ये बंडाळी आहे, नाराजी आहे. तुमच्याकडे तुम्ही एकटे लढताय, तुमच्याकडे तुम्ही कसे निवडून येणार आहात, या पद्धतीने कशा पद्धतीने तुम्ही देखील या महापालिका निवडणुकीसाठी निवडून येणार आहात? विजयजी, तुम्ही एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याच, महानगरपालिकेच्याच घ्या किंवा आता जिल्हा परिषदच्या ज्या होणार आहे त्या घ्या, मग कळेल यांची जागा काय आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या हा तुमचा मुद्दा आहे. मला जायचं आहे संजय केनेकरांकडे. संजयजी, आपल्याकडे आता वेळ कमी आहे, पण तुम्हाला मुद्दा मांडायचा आहे. तुम्हाला प्रश्न मी विचारतो की हा जो फटका आहे हा बीजेपीला बसणार नाही, या दृष्टीने तुमचे प्रयत्न काय असतील, आणि मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन दिलंय कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना या नाराजीपासून पुन्हा एकत्र करणार आहात भाजपच्या उमेदवारांच्या पाठीशी येण्यासाठी? निश्चितपणे मी महाशयांना सांगितलं होतं की भ्रष्ट, माझा बोलण्याचा अर्थ असा होता की तुमचा जनार्दन संपला हा विषय घेऊन मी बोललो होतो. आणि निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा जनाधार वाढला आहे, परंतु भारतीय जनता पार्टीची एक व्यवस्था आहे आणि त्यामुळे संघटन आणि सत्ता या भारतीय जनता पार्टीमध्ये खऱ्या अर्थानं संघटन म्हणून जी आमच्याकडं त्या संघटनेला जास्त महत्त्व आहे आणि त्यामुळे त्या रचनेतून आम्ही सत्तेकडे बघतो आहोत आणि त्या सत्ता ही आमच्या संघटनेच्या व्यवस्थेमधून आम्हाला प्राप्त होत असते. आम्ही नुसत्या रचनेतून लोकशाहीच्या रचनेला धरून संघटनेतून जी आमची व्यूहरचना किंवा कार्यप्रणाली कार्यकर्त्यांची उभारलेली आहे, निश्चितपणे त्याच्यामुळे आम्हाला आजपर्यंत सत्तेचं यश मिळालेलं आहे. आम्ही कुठं होतो आणि कुठे आलो ते आम्ही संघटनेमुळे आलो ना. निश्चितपणे तीच संघटना आज आहे आणि संघटनेमुळे आलात. पण काल तुमची परिस्थिती, आज तुम्ही ज्या पद्धतीनं सगळं समजावून सांगताय, काल तुमची त्या क्राऊडमध्ये त्या घोळक्यामध्ये तशी तुमची परिस्थिती नव्हती. पण आता छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा युती होईल अशी अपेक्षा तुम्हाला वाटते संजयजी? हे बघा, छत्रपती संभाजीनगरमध्ये परत आम्ही मैत्रीपूर्ण लढत झाल्यानंतर परत आम्ही निश्चितपणे महायुतीत आम्ही खऱ्या अर्थाने येणारा महापौर बनवू आणि निश्चितपणे ज्या पद्धतीने आमची लढत होती याचा अर्थ निवडणूक युती होणार नाही हे तुम्ही मान्य करताय? विगाळ केली, उपोषणाला बाहेर बसले. हे बघा, जिथं आमच्या जिथे युती नाही झाल्या तिथं मैत्रीपूर्ण आमच्या लढती होतील, परंतु निश्चितपणे आम्ही महायुतीतच आमचे महापौर बनतील असं आपल्याला सांगू इच्छितो. एक लक्षात घ्या. ठीक आहे, मला अतुलजींकडे जायचं. अतुलजी, तुमच्याकडे तुलनेत नाराजी बंडखोरी कमी दिसते. याचं कारण मुख्य म्हणजे तुम्ही सत्तेत नाही आहात आणि परिस्थिती थोडीशी तुमच्याकडे तितकीशी मजबूत नाहीये. पण आज काँग्रेस आणि वंचितचं जे प्रकरण झालं, तुम्हाला 16 ठिकाणी ऐनवेळी तुमच्याकडे जे परिस्थिती आली की तुमच्याकडे पण उमेदवार कुठून आणायचा हा प्रश्न निर्माण झाला. काय सांगाल या युतीबद्दल मुंबईतल्या? नाही झाले, आता आम्ही तिथे पुरस्कृत केलेले आहे. बंडखोरी बंडाळे होणे ही काही म्हणजे खूप वावगी गोष्ट आहे राजकारणामध्ये असं नाही आहे. पण कशामुळं होते, काय कारण आहे त्या बंडाळी होण्याचे, हे महत्त्वाची बाब आहे. आज मला सांगा, आता संजयजी ज्येष्ठ नेते आहेत, तिथे कराड साहेब माजी केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत, त्यांना किती घाणेरडी शिवीगाळ एखादी महिला भगिनी करते. महाराष्ट्रामधली संस्कृती नाही आहे, पण तिला त्या पद्धतीनं मजबूर केलं गेलं ना. महिला तिथे खाली उपोषणाला बसलेल्या आहेत आणि तुम्ही तुम्हाला यश, घवघवीत यश मिळत आहे, तरी तुम्हाला दुसऱ्या पक्षातून लोक आणावे लागतात. तुमच्या पक्षामध्ये सर्वात जास्त बंडाळे होते.
मग तुमची पार्टी विथ डिफरन्स, आमची डिसिप्लिन पार्टी आहे, कॅडर बेस्ड पार्टी आहे, प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, नंतर मी, हे कुठे गेलं? हे म्हणजे मुद्दे मला अर्चनाताई वाटतं डेहनकर पुन्हा जे आहेत त्या आपले तेच महापौर मुद्दे राहिलेले येत आहेत, आहेत. पण तुम्ही आमच्या दोघांनीही, आमचा अतुलजी कार्यकर्ता- आणि आमचा संजयजी, कार्यकर्ता घेऊन गेले. आपण दोघांनी आजच्या या चर्चेसाठी वेळ दिलात आणि मला बोलू अतिशय द्या. महत्वाच्या मुद्द्यावर तुम्ही मला बोललात, बोलू द्या. त्याबद्दल मला- दोघांचेही मला- आभार. मला- मला आपण बोलू बोलूयात द्या. मला पुढच्या एक- मुद्द्याकडे. केणेकर, अतिशय कमी वेळ आहे, बोला. विषय असा आहे की यांचे सतरंजे उचलणारे सुद्धा कार्यकर्ते यांच्याकडे शिल्लक राहिलेले नाहीये. यांचा जनार्दन संपलेला आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये ही स्थानिक स्वराज्याची निवडणूक ठीक आहे, तुम्ही तुमचा मुद्दा मांडलात, अतुलजींनी त्यांचे मुद्दे मांडलेत, पण आता या चर्चेत आपल्याला इथंच थांबायचं आहे. पण आपल्याला जायचं आहे अतिशय महत्त्वाच्या आजच्या मुद्द्याकडे, आणि तो मुद्दा म्हणजे सगळा बंडखोर आणि नाराज उमेदवारांनी गाजवलेला आजचा दिवस. प्रत्येक पक्षाच्या नेत्याला बंडोबांची समजूत काढण्यासाठी आणखी काही तास आहेत. त्यात त्यांना यश येतं का, याकडेही आपलं लक्ष असेल. पण सगळ्या पक्षांची आजची स्थिती पाहता केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरींचं अवघ्या 7 दिवसांपूर्वी केलेलं भाषण आठवतं. पाहुयात नागपुरात अटल संवाद सभेत नितीन गडकरींनी केलेल्या भाषणाचा संपादित भाग. एक चित्रपट आया था दादा गोंडके का, थाम टकल्या भांग पड़ते तो कोई हर आदमी बोलता है साहब मेरे वार्ड में ऐसी स्थिति है कि बस अब लोग राह ही देख रहे, बोले कि चुनाव कौन से दिन है और कब मुझे चुन कर भेजे. इधर लोगों को पूछे तो लोग बोलते तुमको दूसरा कोई मिला नहीं क्या, ये ना. एक मुझे आई थी महिला, मुझे केवल एक बार नगर सेवक बनाई है. अब नाम नहीं बताऊंगा, पर वो मत पूछे. उसको नगर सेवक बनाया, फिर मेयर नहीं बना पाया, खूब रोने लगी. तो मेरी माँ उस समय थी, बोले इसके पति का निधन हो गया क्या, ये ऐसी क्यों रो रही. नहीं, ऐसा नहीं हुआ है, इसको टिकट नहीं मिला, इसके लिए वो नाराज है. ऐसी रोई. फिर मेयर बनाया. अब मेयर बनने के बाद वो भी काम हुआ. अब वो बोली आपको एमएलए बनाओ, और फिर से अभी नगर सेवक के टिकट के लिए तैयारी है आज. तो ये ऐसी भूख है, ये खत्म नहीं होती. और नगर सेवक बनना है तो काम करो, और सुबह उठकर तुम्हारी अगर घूमने की इच्छा नहीं है तो मत मांगो ना टिकट. तुम अगर जनता की, मुझे एक जगह आज मुझे बताया कि पति ने भी टिकट मांगा, पत्नी ने भी मांगा, लड़के ने भी मांगा और बहन ने भी मांगा. तो मैंने मजाक में कहा और 2 बाकी रहे. बोले कौन? एक ड्राइवर और दूसरा चमचा देखना था कोई, और उसको भी दो. अब वो एक आधे बार वो कोई उसमें लायक भी हो सकता है, उसको मिलेगा टिकट, उसमें से किसी को तो मिल सकता है. कोई परिवार में किसी का जन्म हुआ इसलिए गुनाह नहीं है. मैं सुधारता हूं मेरी बात को, कि किसी का बेटा बेटी होना गुनाह नहीं है, पर माँ बाप ने और पति ने अपने पत्नी के लिए टिकट मांगने के लिए नहीं आना चाहिए. लोगों ने मानना चाहिए कि इसके पत्नी को टिकट. आणि गडकरींनी अटल संवादमध्ये केलेले हे भाषण केवळ भाजप नाही तर सर्वच पक्षातल्या बंडखोरांच्या, नाराजांच्या, रडारड करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे. आणि याच मुद्द्यावर आपल्याला 0 ओव्हरमध्ये घ्यायचा एक ब्रेक, पण तुम्ही पाहत राहा एबीपी माझा.